रसिक हो, नमस्कार. नवरात्री पर्वातील दुर्गेच्या तिसऱ्या स्वरूपाचं वर्णन आपण तारीख 20 रोजी डॉक्टर भारती सुदामे यांच्या प्रसाद प्रकाशनाच्या फेसबुक लाईव्ह वरून ऐकालच. आज दिवस आहे नवरात्रीतील चौथी दुर्गा कुष्मांडा. सादर आहे चौथी दुर्गा कुष्मांडा. लेखिका डॉक्टर रमा गोळवलकर. प्रकाशक प्रसाद प्रकाशन पुणे. वाचक श्रीहरी पर्वते. भारतीय संस्कृतीच्या व्यवच्छेदक लक्षणात सर्वात महत्त्व देण्यात येणारं लक्षण आहे बहुदेवता पूजन. इथे मुद्दाम बहुदेवतावाद हा शब्द वापरलेला नाही, कारण यात कोणताही वाद नाही. या वैविध्यपूर्ण बहुआयामी विश्वाच्या कार्यान्वयनासाठी विविध व्यवस्था, विविध प्रक्रिया आणि विविध शक्तींची आवश्यकता असते. त्या ओळखून त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्या अमूर्त व्यवस्था, प्रक्रिया आणि शक्तीचं महत्त्व सर्वसामान्य लोकांना समजावं, ते नेहमी करता लक्षात राहावं म्हणून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती निर्माण करण्यात आल्या आहेत. या मूर्तींचं पूजन करणं म्हणजे त्यांचं अपरिहार्यत्व आणि अनन्यत्व मान्य करतं. त्यांचं महत्त्व या बहुविध नानाविध विश्वाच्या निर्मितीकरता जी काही व्यवस्था, संसाधन, सामग्री, रसायन, प्रक्रिया आणि शक्ती लागते, ती सारी आकाशगंगेच्या मधोमध असलेल्या महाविशाल निद्रिस्त कृष्णविवराच्या केंद्रस्थानातून बाहेर येणाऱ्या एका नलिकेतून बाहेर पडत असते. इतस्ततः पसरलेला हा सगळा परस्पर विसंगत पसारा विश्वाच्या सुसंगत प्रणालीत परिवर्तित करणारी जी कोणती ऊर्जा आहे तिचा विचार व्हायलाच हवा. या शक्तीच्या 9 अवस्था म्हणजे नवदुर्गा. कारण पहिल्या रूपाचं नाव आहे शैलपुत्री. इथं तिची ओळख पित्याच्या नावानं करून देण्यात आली आहे, म्हणजे ती अर्भकावस्थेत आहे. दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी. ती विकसित व्हायला सुरुवात झालेली आहे. विकास व्हायचा असेल तर तपाचरण करावं लागतं. हे आपल्या पूर्वजांना चांगलंच आकळलं होतं, यात शंका नाही. सुरवंट जेव्हा स्वतःला एका कोशात बंदिस्त करून घेतो त्यावेळी तो व्रतस्थ, तपस्थ असतो. त्यानंतरच त्यातून पूर्ण विकसित सुंदर रंगाचं पंख असलेलं फुलपाखरू बाहेर येतं. याला इंग्रजीत मेटोमॉर्फोसिस अर्थात संपूर्ण रूपांतर असं म्हणतात. म्हणून आपल्या सगळ्या क्षमता परिपूर्ण अवस्थेत प्राप्त करण्यासाठी या ऊर्जेची तपश्चर्या सुरू असते. म्हणून तिला ब्रह्मचारिणी म्हणतात. तिसऱ्या अवस्थेचं नाव आहे चंद्रघंटा. साधनेच्या पूर्णत्वाला पोचल्यानंतर ऐकू येणारा अनाहत नाद, ऐकू शकणारी, विश्वाच्या सृजनाकरता आवश्यक असलेली अर्हता प्राप्त झाल्याची साक्ष असलेली आणि आता ती सृजनासाठी सिद्ध झाली असल्यामुळे तिची पुढची अवस्था आहे कुष्मांडा. या अवस्थेला देवी स्वरूपात संकल्पित करताना केलेलं वर्णन असं आहे की ही सूर्याच्या अंतरंग कक्षेत वास करते. सूर्यासारखी तेजस्वी, चिरयौवना सुंदरी असून अष्टभुज आहे. तिच्या 8 हातात कमंडलू, कलश, कमल, सुदर्शन चक्र, गदा, धनुष्यबाण आणि अक्षमाला असून एक हात अभयमुद्रेत आहे. अशी 8 आयुध आहेत. ती सिंहवाहिनी असून मंद स्मित करत आहे. या स्मितातूनच या विश्वाची उत्पत्ती झाली अशी भाविकांची श्रद्धा आहे. विविध असुरांचा पराभव झाल्यानंतर
पुन्हा एकदा शक्तिशाली आणि पराक्रमी होण्यासाठी सुकेश राक्षसाची 3 लहान मुलं माली, सुमाली आणि माल्यवान भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी घोर तप करू लागले. इतक्या लहान वयात एवढी तीव्र तपश्चर्या करत असल्यामुळे त्यांच्या शरीरातून सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होऊन त्यांचं शरीर चमकू लागलं. पृथ्वीवरच्या वाढत्या तेजामुळं सूर्यदेव चिंतित झाले. हे तेज कुठून प्रकट होतंय हे बघण्याची त्यांची उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून त्यांनी पृथ्वीवरच्या तेजाच्या स्रोताला शोधण्याचा निर्णय घेतला. ऋत म्हणजे वैश्विक नियमानुसार निसर्गात बदल झाल्याशिवाय आकाशीय पिंड त्यांचे स्थान सोडू शकत नाही. पण सूर्यदेव इतके उत्सुक होते की त्यांनी सूर्यमालेतून आपली जागा सोडली आणि पृथ्वीवर कोणता प्रकाशपुंज चमकतो आहे हे पाहण्यासाठी गेले. त्यामुळे संपूर्ण विश्वाची गणितच बिघडली. पण त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून सूर्यदेव प्रकाशाचा स्रोत शोधत निघाले. तपस्साधनेत लीन असलेल्या या तिन्ही भावांना सूर्यदेव त्यांच्या जवळ येत आहेत याची कल्पना नव्हती. सूर्य काही अंतरावर येताच तिन्ही भाऊ जळून राख झाले. एकतर सूर्यानं आपलं स्थान सोडलं आणि त्याच्याजवळ जाण्यानं आपले भक्त जळून राख झाले. हे शिवशंकराला कळताच ते तिथे पोहोचले. सूर्यदेवावर रागावत त्यांनी सूर्यदेवाला आपला त्रिशूल फेकून मारला. त्यामुळे सूर्यदेव भूमीवर पडले. संपूर्ण जग आणि सूर्यमाला अंधारात लोटली गेली. तो अंधार इतका भयावह होता की साऱ्या विश्वाचा थरकाप उडाला. सूर्यदेव भूमीवर जिथं मृत होऊन पडले होते त्या ठिकाणी आदित्यांचे पिता कश्यप ऋषी आणि माता आदिती येऊन पोहोचले. आपल्या पुत्राची ही अवस्था बघून त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी शिवशंकराला शाप दिला की एक दिवस तू स्वतःच्या मुलाचाच वध करशील. या शापामुळं शिवशंकरांना पश्चात्ताप झाला. सूर्याला पुनर्जीवित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. शेवटी दुसरा कुठलाही मार्ग न सापडल्यानं ते देवी पार्वतीकडे गेले. ती आदिशक्ती आदिमाया असल्यामुळे तिनंच काहीतरी करावं म्हणून सारे देव तिची स्तुती करू लागले. त्या स्तुतीनं प्रसन्न होऊन देवी पार्वतीनं 2 भांडी घेतली. एक भांड कश्यप ऋषी आणि माता आदितीला त्यांच्या रक्तानं भरायला लावलं. कश्यप ऋषींनी आपल्या तेजानं ते भांड दोघांच्या रक्तानं भरताच दुसरं भांड आपोआपच अमृतानं भरलं. देवी पार्वतीनं त्यांना ती 2 भांडी दिली आणि सूर्यदेवाच्या मृत शरीरात ओतायला सांगितली. साक्षात पार्वतीनं तिथं आत्मतेजातून सूर्यदेवाला जिवंत करत त्यांचं रूपांतर अग्नी आणि प्रकाशानं परिपूर्ण अशा तेजोगोलात केलं आणि त्या तेजोगोलालाच सूर्यदेवाचं दायित्व सोपवलं. आपल्या पुत्राला पार्वतीनं जिवंत केलं म्हणून कश्यप ऋषी आणि आदिती मातेनं तिला संपूर्ण विश्वात महान आणि एकमेवाद्वितीय असा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. आज आकाशात जो सूर्य तळपतो आहे ना तो हाच तेजोगोल आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या विश्वाचा गाडा ताळ्यावर आला. देवी पार्वतीच्या ज्या शक्तीमुळं हा सूर्य तळपतो आहे ती शक्ती म्हणजेच कुष्मांडा देवी आहे. सुकेश आणि त्याची पत्नी देववती यांनीही माली, सुमाली आणि माल्यवानच्या अस्थी देवी पार्वती पुढे ठेवल्या. तिनं त्यांचं रूपांतर बीजांडात करून देववतीच्या गर्भात ठेवलं. त्यातून पुन्हा त्या तिघांचा जन्म झाला. याच सुमालीची मुलगी कैकसीची मुलं म्हणजे रावण, शूर्पणखा, कुंभकर्ण आणि विभीषण. या पौराणिक कथेशी साधर्म्य साधणारी एक गोष्ट वैदिक वाङ्मयात देवमाता अदितीच्या संदर्भात सांगितली जाते. तिनं 7 दिव्य पुत्रांना जन्म दिला आणि 8वे गर्भांड फोडले. परंतु आदित्याने सृष्टी सातत्यात भाग घेण्याचं नाकारल्यामुळं तिला पुन्हा ते मृत गर्भांड सचेत करून पोसावं लागलं. जनन आणि मरण
यांचे हे चक्र निरंतर भिरभिरत राखण्यासाठी तिने त्या मृत गर्भांडाचे पुन्हा अभिभरण केलं. प्रजायै मृत्यवे त्वत् पुनर्मार्तंडम अभिभरत. ऋग्वेद 10:72-9. हे मार्तंडा, प्रजनन आणि मरण यासाठी मी पुन्हा तुझे अभिभरण केले. भारताच्या दक्षिण भागात या कुष्मांडा देवीची आवृत्ती आहे. तिरुचिरापल्ली स्थित जलतत्वाच्या जंबुकेश्वराची अखिलांडेश्वरी चेन्नईपासून जवळपास 335 किलोमीटर अंतरावर तिरुचिरापल्ली जिल्हा मुख्यालय त्रिची या नावानं लोकप्रिय आहे. इथे श्री शंकर जलतत्वात आहेत अशी मान्यता आहे. हे मंदिर जवळपास 1800 वर्षेपूर्वी चोळ राजवंशाच्या अगदी सुरुवातीच्या कोशेंकण्णन राजानं निर्माण केलं. विविध राजवंशांनी या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केला. या मंदिरात गेल्या 1800 वर्षापासून जंबुकेश्वर आणि अखिलांडेश्वरीचं नित्य आणि नैमित्तिक पूजन अखंड अविरत सुरूच आहे. जलतत्वाचा जंबुकेश्वर आणि अखिलांडेश्वरी अम्मन यांचं प्रतीक विश्लेषण अतिशय रोचक आहे. अखिल विश्वाचं अंड जिच्यात आहे आणि जी ब्रह्मांडाला नियंत्रित करते अशी ती अखिलांडेश्वरी. पृथ्वीवरचं पहिलं जीवन हे पाण्यात निर्माण झालं. एकपेशीय अमिबा आणि इतर जीवाणू अलैंगिक प्रजोत्पादनानं या पाण्यातच वाढतात. जलचर प्राणी आपली अंडी या पाण्यातच घालतात. साऱ्या सजीव सृष्टीचं पाणी हेच जीवन आहे. लैंगिक प्रजोत्पादनात स्त्री बीज फलित होतं आणि गर्भजळात वाढतं. ही अखिलांडेश्वरी जीवशक्ती आहे. शिवशंकर त्या शक्तीच्या अस्तित्वाचं माध्यम म्हणून गेल्या 1800 वर्षापासून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. या सगळ्या पौराणिक कथांच्या आवरणांना दूर सारल्यावर जे सार किंवा अर्क हाती येतो त्यावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवं. त्यासाठी कुष्मांड या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. अनेक ठिकाणी अनेक कथावाचक कुष्मांड हिंदीत, कुम्हडा मराठीत, तांबडा भोपळा जिला आवडतो ती कुष्मांडा असं सांगतात. किंवा कू म्हणजे छोटा, उष्मा म्हणजे उकाडा आणि अंड असाही अतिशय सपक आणि वरवरचा अर्थ सांगतात. पण अधिक खोलवर जाऊन शोध घेतल्यानंतर काही गोष्टी प्रकर्षानं लक्षात येतात. त्या अशा: कुष्मांडा या नावाची व्युत्पत्ती जाणून घ्यायला हवी. याची एक व्युत्पत्ती आहे कु ईशत उष्मा अंडेषु बीजेषु यस्य सहा कुष्मांड. अंड किंवा बीजाच्या भोवती किंचित उष्ण असलेलं ते कुष्मांड. याचा दुसरा कुत्सित उष्मा कुष्मास अंडे मासपेशा मुदरूपायाम यस्यासा कुष्मांडा. कु म्हणजे किंचित, थोडा, अल्प असा उष्मा अर्थात उबदार असलेला तो कुष्मा. गर्भाच्या भोवतीचं आवरण म्हणजे जरायू किंवा वार. कुष्माचा दुसरा अर्थ आहे त्रिविध ताप. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक असे 3 प्रकारचे ताप. या दुःखाने युक्त असा संसार ज्यात जीव वावरतो ते आवरण. किंचित उष्ण म्हणजे उबदार मासपेशींच्या आवरणानं परिपूर्ण असं जिचं उदर रूप आहे ती कुष्मांडा. लाल भोपळ्याच्या बिया ज्याप्रमाणे रेषेदार मऊ अशा आतल्या आवरणाला लगडलेल्या असतात त्याप्रमाणे जिचं उदर गर्भाशय आहे ती कुष्मांडा. गर्भ रुजण्यासाठी त्याच्या पोषणासाठी जे अतिशय मऊ पोषक आवरण गर्भाशयात दर महिन्याला तयार होतं त्या आवरणाचं म्हणजे एंडोमेट्रियमचं स्पष्ट वर्णन यात आहे. हे आवरण जेव्हा वापरलं जात नाही तेव्हा मासिक पाळी येते आणि ते बाहेर टाकण्यात येतं. पण गर्भ रुजला की याच आवरणाच्या माध्यमातून त्याला प्राणवायू आणि पोषक द्रव्य मिळत असतं. शिवाय कोणत्याही संक्रमणापासून गर्भाचं संरक्षण करण्यासाठी हेच आवरण सजग असतं. त्यामुळे एकूण गर्भधारणा होण्यासाठी, गर्भाचं योग्य पोषण होण्यासाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी
आवश्यक असतं एंडोमेट्रियम म्हणजे कुष्मा. ते किंचित उष्ण असतं असं वाटत असलं तरी अपरिहार्य आहे, कारण त्याशिवाय नव्या जीवाची उत्पत्ती केवळ अशक्य आहे. त्यामुळे सृष्टीत प्रजननासाठी जी ऊर्जा आणि संसाधनं लागतात ती सगळी जिच्यात एकवटलेली आहेत, अशी कुष्मांडा ही देवी कल्पण्यात आलेली आहे. शाक्ततंत्र मार्गात कुष्मांडा देवीचा ध्यान श्लोक आहे. सुरेने भरलेला आणि रक्ताने माखलेला कलश दोन्ही हातांनी धरलेली कुष्मांडा, माझ्यावर कृपा करो. धन्यवाद.